नमस्कार मित्रांनो. अ, आपण आज आहे ना तर साप्ताहिक चालू घडामोडी पाहणार आहेत. 7 ते 14 ऑक्टोबर मधल्या सेकंड वीकच्या ऑक्टोबरच्या. ठीक आहे, आपण याच्या अगोदर फर्स्ट वीकचे जे आहेत तर चालू घडामोडी पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण 85 क्वेश्चन घेतले होते. याच्यामध्ये आपण आता 90 क्वेश्चन घेणार आहे सेकंड वीकमध्ये. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया आपल्या घडामोडीसाठी. याची PDF पण मित्रांनो तुम्हाला अवेलेबल असणार आहे. PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आपण 85 86 पर्यंत आधी क्वेश्चन पाहिले होते. आता आपला 87 पासून क्वेश्चन सुरू होतोय सेकंड वीकचा. तर पहिला पॉईंट आहे आपला बिहार विधानसभा निवडणूक. तर बिहार राज्यात एकूण 243 जागासाठी निवडणूक होते मित्रांनो. तर ही निवडणूक 2 टप्प्यात होत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला पहिले आरोग्य साहित्य संमेलन. जे मित्रांनो पहिले अखिल भारतीय आरोग्य साहित्य संमेलन आहे. तर हे संमेलन अ, पुण्यामध्ये पार पडते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात. ठीक आहे. आणि हे संमेलन कोणी आयोजित केलंय मित्रांनो, तर रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय, मदत कक्ष आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमानाने हे आयोजित केलेलं आहे. या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि याचे अध्यक्ष जे होते तर ते होते डॉक्टर संजय ओक. त्यानंतर मित्रांनो, या संमेलनामध्ये महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार देण्यात आला. तर हा जो पुरस्कार आहे हा डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला फिलिपिन्स देशाने आग्नेय आशियातील पहिले प्रवाळ क्रायो बँक सुरू केले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, 6 ऑक्टोबर रोजी CM देवेंद्र फडणवीस यांनी अभिजात मराठी हे मोफत मराठी OTT प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सुरू केला आहे. हा मोफत असणार आहे मित्रांनो, याला चार्जेस नाही. यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर ऑप्शन नंबर 92, अलेक्झांडर स्मिथ यांना 2025 मध्ये संख्याशास्त्रात म्हणजे गणितात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शस्त्रा रामानुजन पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार 16 तामिळनाडू येथे पार पडला. शस्त्राचा फुल फॉर्म मित्रांनो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पॉईंट नंबर 93 आहे, गुंतवणूकदाराच्या पेमेंट सुरक्षिततेसाठी सेबीने व्हॅलिडिटी UPI हँडल्स आणि सेबी चेक टूल्स लॉन्च केले. म्हणजे मित्रांनो, सेबीने नोंदणीकृत ब्रोकर आणि म्युच्युअल फंडसाठी एक विशेष UPI ID सुरू केली. तर ती UPI ID कशी असणार आहे, ॲट व्हॅलिड माय ब्रोकर, म्हणजे हे नाव असेल ब्रोकरचं आणि त्यानंतर @व्हॅलिड अशी ती UPI ID असणार आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 94 आहे मित्रांनो, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेने 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील पहिले तरुणांसाठी डिजिटल बँकिंग ॲप कॉस्मॉस गळगळ लॉन्च केले. त्याचा उद्देश आहे मित्रांनो, तरुणांसाठी सोपी, सुरक्षित आणि डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध करणे. त्यानंतर मित्रांनो, 95 नंबरचा पॉईंट आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट महोत्सव. तर हा ग्लोबल फिनटेक फेस्ट महोत्सव जो आहे मित्रांनो, हा 7 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अ, पार पडला. आणि याचे उद्घाटन जे आहे तर ते निर्मला सीतारामन यांनी केले. आणि यासाठी प्रमुख पाहुणे होते ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. हे लक्षात असू द्या. त्यानंतर ग्लोबल फिनटेक फेस्ट महोत्सवाची थीम होती मित्रांनो, AIच्या मदतीने वित्तीय सेवा सुधारून जगातील लोकांना सक्षम बनवणे. त्यानंतर पॉईंट नंबर 96 आहे, भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन यांची इंग्लंडची फुटबॉल लीग इंग्लिश प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पॉईंट नंबर 97 आहे, सबकी योजना सबका विकास अभियान. हे अभियान आहे मित्रांनो पंचायती राज मंत्रालयाने सुरू केले. याचा उद्देश गावातील लोकांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले. त्यानंतर पॉईंट नंबर 98 आहे, नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात भारतातला पहिला व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन सुरू केले. जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे तर त्याच्यासाठी स्वॅपिंग म्हणजे एक बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर दुसरी बॅटरी लावण्यासाठी बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले हरियाणा. ठीक आहे.
त्यानंतर मित्रांनो 98 पॉईंट आपले कंप्लीट झाले. आता आपण पुढचे पॉईंट पाहणार आहे. त्या अगोदर तुम्हाला एक दिवाळी ऑफर सांगतोय मित्रांनो. दिवाळी ऑफर आहे. चालू घडामोडी जानेवारीपासून ते ऑक्टोबरपर्यंतच्या चालू घडामोडी आपल्याकडे PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि त्या PDF मधले क्वेश्चन सुद्धा IBPS TCSने विचारलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात. तर दिवाळी ऑफरसाठी त्याची फक्त आता रक्कम जी असणार आहे मित्रांनो, ₹159. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला PDF मिळून जाईल. अं, आता 98-99 पॉईंट आपले झाले होते. त्यानंतर आपण परत एक पासून सुरू करतोय, म्हणजे त्याच्या पुढनं. तर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, मणिपूर राज्यात मेरा हो चोंगबा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्सची महासभा. तर ही जी मित्रांनो महासभा आहे, तर भारताने 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीमध्ये भारत मंडपामध्ये आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्सची 8वी महासभा याचं आयोजन केलं होतं. तर मित्रांनो 8व्या महासभेचे आयोजन जे आहे तर ते दिल्लीत करण्यात आलं आणि त्या महासभेचे अध्यक्ष कोण होते तर श्रीपाद जोशी हे होते, श्री प्रल्हाद जोशी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते आशिष खन्नाजी. सोलार आंतरराष्ट्रीय अलायन्सचे CEO कोण आहे तर आशिष खन्नाजी आहेत. त्यानंतर पॉईंट नंबर 3 आहे मित्रांनो, कॅलिफोर्निया राज्याने, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीच्या सुट्टीला राज्य सुट्टी म्हणून अधिकृतपणे घोषित केले. त्यानंतर ऑपरेशन हायची सिक्स, सिक्स म्हणता येईल त्याला, ऑपरेशन हायची सिक्स इंटरपोलचे ऑपरेशन आहे मित्रांनो हे. आणि हे जे ऑपरेशन आहे ते इंटरपोलने आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 देशामध्ये एकाच वेळी राबवले, ठीक आहे. तर भारतामध्ये मित्रांनो हे CBI आणि इंटरपोलने ज्यावेळेस हे ऑपरेशन राबवले, तर या ऑपरेशनमध्ये जे काही जागतिक सायबर गुन्हेगारी नेटवर्क्स विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आणि या मोहिमेतून भारतात 8 आरोपींना अटक करण्यात आली व 30 बँक खाती ब्लॉक करण्यात आली. हे ऑपरेशन कशासाठी राबवले गेले तर जागतिक सायबर गुन्हेगारी नेटवर्क्स विरुद्ध ही एक मोठी कारवाई होती. आणि भारतात 8 आरोपी अटक झाली, 30 बँक खाती ब्लॉक करण्यात आली. ऑपरेशन कोणी राबवलं तर इंटरपोल, आणि भारतामध्ये इंटरपोल आणि CBI. DRDOने इस्रा 1.0 सॉफ्टवेअर लॉन्च केले. त्याचा उपयोग भारतीय लष्करातील रेडिओ संवादासाठी करण्यात येईल. त्यानंतर पॉईंट नंबर 6 आहे मित्रांनो, SBI जनरल इन्शुरन्सने हेल्थ अल्फा नावाची एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली. त्याचं वैशिष्ट्य आहे बालकापासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत 50 वेगवेगळी विमा पर्याय याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पॉईंट नंबर 7 आहे, ओडिशा सरकारने पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या ऐतिहासिक वारसाचे संरक्षण करण्यासाठी ज्ञान यज्ञ मंडपम नावाची एक डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली. त्यानंतर पॉईंट नंबर 8 आहे, वर्ल्ड बँकेने 2025-26 आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.3 वरून 6.5 असा 6.5 पर्यंत वाढवला आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 9 आहे, पेपलने UPIला आपल्या नवीन पेपल वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर पहिला पेमेंट सिस्टीम पार्टनर म्हणून स्वीकारले. त्यानंतर पॉईंट नंबर 10 आहे, फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टीम गुजरातच्या आर्थिक पार्क शहरात निर्मला सीतारामन यांनी फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टीम सुरू केले. फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टम कुठं सुरू कुठं सुरू करण्यात आलं हे तर गुजरात येथे सुरू करण्यात आलं. कोणी केलं? निर्मला सीतारामन यांनी केलं. आणि याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर परदेशी चलन व्यवहार जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण करणे. म्हणजे डॉलर किंवा इतर जे चलन आहेत, ते जे चलन आहेत तर त्या म्हणजे व्यवहार करण्यासाठी ज्यावेळेस आपण इंडियन रुपीज डॉलरमध्ये कन्वर्ट करतो, तर ते जे व्यवहार आहे तर ते व्यवहार लवकरात लवकर करण्यासाठी फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टम गुजरात येथे करण्यात आलं. त्यानंतर पॉईंट नंबर 11, तुर्की येथे 12 वर्ष जुनी मानवी चेहऱ्याची कोरीव नक्षी असलेली T आकाराचा खांब सापडलेला आहे. त्याचा आकार कसा आहे तर टीम सारखा आकार आहे. कुठं सापडली? तुर्की येथे 12 वर्ष जुनी आहे, ठीक आहे, 12,000 वर्ष, सॉरी. पॉईंट नंबर 12 आहे,
IIT मद्रास आणि भारतीय नौदलात करार झाला. हा करार कशासाठी झाला तर नौदलातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन विकसित करण्यासाठी. हा क्वेश्चन येऊ शकतो नौदलासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नौदलाने कोणासोबत करार केला तर IIT मद्रास. त्यानंतर भारत कनेक्ट व FX रिटेल एकत्रीकरण, जे आता सांगितलं तुम्हाला काय फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टम, याच्यासाठी भारत कनेक्ट व FX रिटेल एकत्रीकरण करण्यात आलं. RBIने भारत कनेक्ट टू FX रिटेल प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण केले. कशासाठी? डॉलर व्यवहार सोपे व जलद सुरक्षित करण्यासाठी. त्यानंतर पॉईंट नंबर 14 आहे, राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. या NPCIने एक त्यांची उपकंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव आहे NPCI टेक सोल्युशन लिमिटेड, NTCL. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 15 आहे, शिवकुमार मोहनका यांनी एक पुस्तक लॉन्च केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे अबोव द बियॉन्ड, एक्सप्लोरिंग द अमेझिंग वर्ल्ड ऑफ एव्हिएशन. पॉईंट नंबर 16 आहे मित्रांनो, मध्य प्रदेश सरकार व स्पेनची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे फिरा बार्कलोना इंटरनॅशनल. ही जी संस्था आहे स्पेनची आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यामध्ये करार झाला. तो करार कशासाठी झाला तर मध्य प्रदेशमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उघडण्यासाठी. हा करार मध्य प्रदेश सरकारने स्पेनच्या फिरा संस्थेशी केलेला आहे. आणि हा करार भोपाळ येथे करण्यात आला. आणि या करारावर भारताकडून मुकेश अरोरा यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर पॉईंट नंबर 17 आहे नक्षा. नक्षा हा भारतातील शहरी भूसुधारणासाठी सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत राबवला जात आहे. याचा उद्देश आहे शहरी जमीन व्यवस्थापन सुधारून नागरिकांना सोप्या आणि विश्वासार्ह सेवा देणे. नक्षा शहरी भूसुधारणासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. नक्षाचा फुल फॉर्म नॅशनल जिओस्पॅटियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन. पॉईंट नंबर 18 आहे मिस युनिव्हर्स 2025. तर भारताच्या शेरी सिंग यांनी मिस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकला. ही स्पर्धा फिलिपिन्सच्या मनिला शहरात पार पडली आणि शेरी सिंग ह्या दिल्लीच्या आहेत. पॉईंट नंबर 19, सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार 2025 हा सोहळा मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यात रोहित शर्मा यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जीवनगौरव पुरस्कार लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा ब्रायन लारा आणि भगवत चंद्रशेखर यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर पॉईंट नंबर 20 आहे मित्रांनो, भारतीय लष्कराने सक्षम या स्वदेशी अँटीड्रोन ग्रीडची अंमलबजावणी सुरू केली, ज्यामुळे सीमावर्ती भागातील हवाई सुरक्षा मजबूत होईल. याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर सीमावर्ती भागामध्ये शत्रूच्या ड्रोनचा रिअल टाइम शोध घेणे, त्याचा ट्रॅक करणे, ओळखणे आणि नष्ट करून हवाई सुरक्षा मजबूत करणे. तर कोणता ड्रोन आहे? सक्षम नावाचा ड्रोन आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पॉईंट नंबर 21 आहे, जगातील पहिली पाण्याखाली सभा. जगातील पहिली पाण्याखालील सभा पलाऊ या बेट राष्ट्राने आयोजित केली. ही कुठं केली तर प्रशांत महासागरात आयोजित केली पाण्याखालची सभा. पॉईंट नंबर 32, नीती आयोगाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी समावेशी सामाजिक विकासासाठी AIचा रोडमॅप सादर केला. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता AIच्या मदतीने भारतातील 490 दशलक्ष अनौपचारिक कामगारांना सशक्त करणे आणि त्यांना डिजिटल साधनाशी जोडणे, याच्यासाठी हा रोडमॅप जो होता तो सुरू करण्यात आला. समावेशिक सामाजिक विकासासाठी AIचा रोडमॅप. पॉईंट नंबर 23 आहे लष्करी सराव इंद्रा. लष्करचा इंद्रा सराव किंवा लष्कर सराव इंद्रा असे म्हणतील. भारत देशाचा लष्करी सरावाची 13वी आवृत्ती 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान बिकानेर महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे आयोजित केला आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 24 आहे, न्यायमूर्ती सोमेन सेन यांची मेघालय उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 25वा आहे पॉईंट, अल्पसंख्याक विभाग व IIT पलक्कड यांच्यामध्ये करार झाला. तर अल्पसंख्याक युवकांना 3 प्रकारच्या तांत्रिक कोर्सचे प्रशिक्षण देण्यासाठी हा करार करण्यात आला. अल्पसंख्याक विभागाने IIT पलक्कड सोबत हा करार केला. पॉईंट नंबर 26 आहे, स्वदेशी मेळा.
उत्तर प्रदेश सरकार राज्यातील 75 जिल्ह्यांमध्ये स्वदेशी मेळा राबवणार. स्वदेशी मेळा कोणत्या राज्यात राबवला गेला? तर उत्तर प्रदेश राज्यात. लक्षात असू द्या. त्यानंतर पॉईंट नंबर 27 आहे, HSBC इंडियाने इनोव्हेशन बँकिंग नावाचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला. HSBC इंडिया, HSBचं फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? हाँगकाँग अँड शंघाई बँकिंग कॉर्पोरेशन यांनी एक इनोव्हेशन बँकिंग नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला. याचा उद्देश काय आहे मित्रांनो? तर जे काही स्टार्टअप कंपनी आहे तर या स्टार्टअप कंपनीसाठी $1 बिलियन म्हणजे 8,800 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला. पॉईंट नंबर 28 आहे, तर मित्रांनो चीनने गोबी वाळवंटात जगातले पहिले डबल टॉवर सौर थर्मल वीज प्रकल्प सुरू केलाय. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 29. गुजरात सरकारने 2025 वर्षे शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर पॉईंट नंबर 30 आहे मित्रांनो, AIMMS AIIMS दिल्लीने भारतातील सरकारी रुग्णालयात पहिले रोबोटिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. रोबोटिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. त्यानंतर पॉईंट नंबर 31 मित्रांनो, विकसित भारत रणनीती कक्ष लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी उत्तराखंड येथे 9 ऑक्टोबर रोजी विकसित भारत रणनीती कक्ष या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम नीती आयोगाने आयोजित केला आहे. आणि याचं उद्घाटन पण नरेंद्र मोदी यांनीच केलंय. याचा उद्देश आहे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती उपलब्ध करून देणे, त्याद्वारे ते अचूक निर्णय घेऊ शकतील. त्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर 32 आहे, मेटा वॉटरवर्थ प्रकल्प. म्हणजे मेटा वॉटरवर्थ प्रकल्प काय आहे मित्रांनो? तर म्हणजे बहुआंतरखंडी उपसागर केबल प्रकल्प. म्हणजे समुद्राखालून इंटरनेट केबल जोडणी, ज्यामुळे इंटरनेट आणि डेटा ट्रान्सफर क्षमता वाढवता येईल. तर यासाठी मेटाने भारतातील 2 शहराची निवड केली. याच्यामध्ये एक आहे मुंबई आणि दुसरे आहे विशाखापट्टणम. पॉईंट नंबर 33 आहे मित्रांनो, पंजाब सरकार व भारतीय विज्ञान संस्था बँगलोर यांच्यात करार झाला. यांच्यातला करार काय आहे मित्रांनो? तर पंजाब सरकारने भारतीय विज्ञान संस्था बँगलोर यांच्याशी तांदळाचा वापर करून ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी हा करार केलेला आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 34 आहे, वन्यजीव संरक्षण कायदा 1972. केरळ हे भारतातले पहिले राज्य ठरले ज्याने केंद्राच्या वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करण्याचे विधेयक मंजूर जे आहे तर ते केलेलं आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 35, मैंने कॅन्सर को जीत लिया या पुस्तकाचे लेखक आहे डॅपलकोंडा विजय आनंद रेड्डी. त्यानंतर पॉईंट नंबर 36 आहे, भारताने अबुधाबी येथे नॅशनल रेड लिस्ट रोड मॅप योजना सुरू केली. तर याचा उद्देश आहे मित्रांनो, नॅशनल रेड लिस्ट रोड मॅपचा संकटात असणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी म्हणजे जे काही जैवविविधता आहे ते टिकवण्यासाठी योजना सुरू केली. कोणती? नॅशनल रेड लिस्ट रोड मॅप. ठीक आहे. अबुधाबी येथे सुरू केली भारताने. त्यानंतर पॉईंट नंबर 37 आहे, माय बिझनेस QR. हा जो QR आहे मित्रांनो, हा HDFC बँक आणि अ, व्यापारीफाय नावाच्या कंपनीने मिळून हा QR सुरू केलेला आहे. हा QR कशासाठी आहे? तर हा QR एक कॉमर्स आयडेंटिफाय QR आहे. म्हणजे लहान व्यापाऱ्यांना डिजिटल ओळख करून देण्यासाठी, त्यांचा व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी हा QR जो आहे तर तो त्यांनी बनवलेला आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 38 आहे आणि इम्पॉर्टंट आहे, दीपिका पादुकोण यांची मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2025 ची थीम आहे मित्रांनो, सेवा उपलब्धता, आपत्ती आणि आणीबाणीतील मानसिक आरोग्य. आंतरराष्ट्रीय बालिका दिन पॉईंट नंबर 40 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर 2025 ला साजरा केला गेला. याची थीम आहे, मी मुलगी आहे, मी बदलत आहे संकटाच्या समोर मुलींचे नेतृत्व. अं, हे युनिट्स या जागतिक संस्थेने बालिका दिनानिमित्त घोटुल घोटुल नावाचा लघुपट जाहीर केला. घोटुल हा भारताचा लघुपट आहे, भारतातील लघुपट आहे. आणि हा लघुपट युनिट्स या जागतिक संस्थेने बालिका दिनानिमित्त जाहीर केला. या लघुपटाचे लेखक आहेत श्रुती जोहारी,
दिग्दर्शक आहेत शशांक चतुर्वेदी. तर मित्रांनो, युनिट्स ही संस्था म्हणजे युनिट्सचा फुल फॉर्म काय येईल तर युनायटेड नेशन आणि पुढचं आहे एड्स, याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे. युनायटेड नेशनच्या अहवालानुसार जगात दरवर्षी 21 दशलक्ष मुली गर्भवती होतात, तर भारतात 11 दशलक्ष मुली गर्भवती होतात, असा याचा अहवाल आहे. संयुक्त राष्ट्र HIV एड्स कार्यक्रम ही एक जागतिक संस्था आहे. पॉईंट नंबर 42 आहे, राष्ट्रीय बालिका दिवस. हा दिवस 22 जानेवारी 2025ला साजरा केला गेला. याची थीम आहे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे. हा पॉईंट इथं का घेतला जानेवारीचा, तर राष्ट्रीय बालिका दिवस आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस दोन्हीच्या थीममध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको, याच्यासाठी हा पॉईंट घेतला. त्यानंतर पॉईंट नंबर 43 आहे मित्रांनो, महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन. 38वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन अमरावती येथे करण्यात आले. याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी हे होते. त्यानंतर पॉईंट नंबर 44 आहे, महाराष्ट्र पक्षी मित्र जीवन गौरव पुरस्कार 2025. तर या अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात महाराष्ट्र पक्षी मित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर तो पुरस्कार कोणाला मिळाला? संभाजीनगर येथील डॉक्टर दिलीप दिवाकर यार्दी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पॉईंट नंबर 45 मित्रांनो, इंडिया मोबाईल काँग्रेस महोत्सव. तर इंडिया मोबाईल काँग्रेस महोत्सव हा दिल्ली येथे पार पडला आणि या महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर भारत आणि ब्रिटन दरम्यान 4200 कोटी रुपयाचा हलकी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला. पॉईंट नंबर 47 आहे मित्रांनो, केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचे नाव बदलून राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था असे ठेवण्यात आले. आणि ही संस्था मित्रांनो याचे मुख्यालय आंध्र प्रदेश येथे आहे. पॉईंट नंबर 48 मित्रांनो, जागतिक पक्षी स्थलांतरण दिन. हा दिन 11 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला गेला आणि याची थीम आहे सामायिक जागा, पक्षी अनुकूल शहरे आणि समुदाय तयार करणे. म्हणजे सामुदायिक जागेमध्ये पक्षी अनुकूल शहरे आणि समुदाय तयार करणे अशी याची थीम आहे. पॉईंट नंबर 49 आहे, चेंज मेकर्स फॉर गुड पुरस्कार 2025. आशियाई जाहिरात महासंघाकडून दिला जाणारा चेंज मेकर फॉर गुड पुरस्कार भारताच्या रमेश नारायण यांना जाहीर झाला. त्यानंतर पॉईंट नंबर 50 आणि इम्पॉर्टंट FIMP आपण याला म्हणू शकतो. तर वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस पुरस्कार. वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस पुरस्कार हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर या शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार मिळण्याचे कारण काय आहे तर पीर टू पीर लर्निंग त्यांनी राबवलं, म्हणजे एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकवल असं. त्याच्यामुळे त्यांना हा वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे पार पडणार आहे आणि याची रक्कम असणार आहे 1 कोटी. पॉईंट नंबर 51 आहे मित्रांनो, जसप्रीत बुमराह हे भारतातले पहिले गोलंदाज आहेत ज्यांनी सर्व 3 आंतरराष्ट्रीय फॉर्मॅट्स टेस्ट, म्हणजे आंतरराष्ट्रीय फॉर्मॅट टेस्ट, वन डे T20 मध्ये 50 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेले आहेत. म्हणजे हे भारतातले पहिले गोलंदाज आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये 50हून अधिक सामने खेळलेत. त्यानंतर पॉईंट नंबर 32 आहे, आंतरराष्ट्रीय पर्पल फेअर महोत्सव. तर इंटरनॅशनल पर्पल फेअर महोत्सवाचे आयोजन गोव्यात करण्यात आले आणि याची थीम आहे समावेश, कौशल्य आणि सशक्तीकरणाचा उत्सव. याचा उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींना समाजात समाविष्ट करणे, त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करणे आणि त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पॉईंट नंबर 53 मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन हब बंदर. तर भारतातील 3 प्रमुख बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. त्याच्यामध्ये एक आहे दीनदयाल बंदर गुजरातमध्ये. त्यामध्ये 2 नंबर आहे चिंदमनार बंदर तमिळनाडूमध्ये. आणि पॉईंट नंबर 3 आहे पारादीप बंदर ओडिसामध्ये. सर्वोत्तम राज्य पुरस्कार. देशात सर्वाधिक अवयदान केल्याबद्दल तेलंगणाला हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्तम राज्य पुरस्कार अवयदानामध्ये, ठीक आहे. पॉईंट नंबर 55 आहे
भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे संग्रहालय बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान. म्हणजे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक. हे प्राणी संग्रहालय आहे. हे राष्ट्रीय उद्यान आहे, व्याघ्र प्रकल्प पण आहे. बनेरघट्टा, कर्नाटकमधलं. त्यानंतर पॉईंट नंबर 56 आहे, सचिन तेंडुलकर यांनी 10X and U नावाचा नवीन स्पोर्टवेअर ब्रँड लॉन्च केला. 10X and U हा कोणाचा ब्रँड आहे लक्षात असू द्या, सचिन तेंडुलकर. पॉईंट नंबर 57, 17वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा. तर हा जो 17वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आहे मित्रांनो, गुजरातच्या अहमदाबाद शहरात पार पडला. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार लापाता लेडीजला मिळाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता अभिषेक बच्चन, कोणत्या मूवीसाठी? आय वॉन्ट टू टॉक. त्यानंतर कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियनसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट जिगरा चित्रपटासाठी. पॉईंट नंबर 58 मित्रांनो, सराव ऑस्ट्रो हिंद. भारत आणि ऑस्ट्रेलियातला संयुक्त लष्करी सराव आहे. आणि हा सराव जो आहे आता, तर ऑस्ट्रेलिया इथे पार पडत आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 59 आहे, ध्वनी हायपरसोनिक मिसाईल. तर भारताने ध्वनी नावाची हायपरसोनिक गायडेड व्हेकल मिसाईल जी आहे तर ती बनवलेली आहे. याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर हवाई हल्ले झाल्यास दिशा बदलून शत्रूवर मारा करणारे तंत्रज्ञान यात वापरलेले आहे. आणि या ध्वनीचा वेग आहे मॅच 6, म्हणजे आवाजाच्या गतीच्या 6 पट, म्हणजे 74,000 किलोमीटर पर आवर. त्यानंतर पॉईंट नंबर 60 आहे, जागतिक वन्यजीव मेळावा. जागतिक वन्यजीव मेळाव्याचे आयोजन 10 ते 12 ऑक्टोबर रोजी संविधान क्लब, दिल्ली येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी केले. आणि याची थीम आहे निसर्ग, मानव आणि वन्यजीव यांच्यातील सुसंवाद किंवा संवाद. पॉईंट नंबर 61 आहे, बँगलोर महानगर प्राधिकरण. बँगलोरचं जे प्राधिकरण आहे, यांनी एक भारतीय विज्ञान संस्था बँगलोर व IIT मद्रास यांच्यासोबत भागीदारी केली. तर ही भागीदारी कशासाठी केल्याचा उद्देश काय आहे? तर नागरी पाणी नियंत्रण, म्हणजे वाढलेल्या पावसामुळे होणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावसाचे पाणी व्यवस्थापन सुधारणा. म्हणजे शहरामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हा करार केला बँगलोर महानगर प्राधिकरणाने, भारतीय विज्ञान संस्था बँगलोर व IIT मद्रास. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सुद्धा हा एक पॉईंट येईल, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्याला महाराष्ट्रातील किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना 33 निकष पूर्ण करून ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले. याच्यामध्ये जे किनारे त्याचे नाव आपण इथं दिलेले आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातील, 2 नंबरचा आहे नागाव रायगड जिल्ह्यातील, 3 नंबरचा आहे परनाक पालघर जिल्ह्यातील, 4 नंबरचा आहे गुलगार रत्नागिरी जिल्ह्यातील, 5 नंबरचा आहे लाडगर रत्नागिरी जिल्ह्यातील. त्यानंतर गाझा शांतता शिखर परिषद, 2025ची गाझा शांतता शिखर परिषदेचे आयोजन इजिप्त येथे करण्यात आले. आणि या परिषदेला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे उपस्थित होते. पॉईंट नंबर 64 आहे, महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी झालेल्या 29 जिल्ह्यासाठी. पॉईंट म्हणजे हा क्वेश्चन येऊ शकतो बरं का मित्रांनो. तर किती जिल्ह्यासाठी किंवा किती कोटीचं पॅकेज जाहीर झालं, हा क्वेश्चन टीसीएस विचारू शकते. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी झालेल्या 29 जिल्ह्यासाठी 31,628 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यानंतर पॉईंट नंबर 65 आहे, भारताचे मुख्य न्यायाधीश उषय गवई यांनी 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मानगड तालुक्यातील नवीन नागरी व फौजदारी कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर पॉईंट नंबर 66 आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अहवालानुसार मनरेगा योजनेअंतर्गत 2024-25 आर्थिक वर्षात महाराष्ट्राने 51 लाख कामगारांना रोजगार दिला. महाराष्ट्राचे दैनिक वेतन काय आहे मनरेगा अंतर्गत? 312 रुपये. तर हरियाणाचे दैनिक वेतन 400 रुपये, सगळ्यापेक्षा जास्त. पॉईंट नंबर 67 आहे मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 57वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त त्यांना नागपूर विद्यापीठात
त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्त हजारो विद्यार्थ्यांनी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या अभंगाचे गायन एकदाच केल्याने याची नोंद गिनेज वर्ल्ड रेकॉर्डच्या 3 रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. पॉईंट नंबर 60 येते सीमा सुरक्षा दलात म्हणजे BSF मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याच्यामध्ये पहिली महिला फ्लाईट इंजिनियर म्हणून भावना चौधरी यांची निवड करण्यात आली किंवा यांची निवड झाली. करण्यात आली नाही, निवड झाली. एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद 5,000 धावा करणारी खेळाडू स्मृती मानधना ही बनली. त्यानंतर पॉईंट नंबर 70 आहे उपग्रह दृष्टी. बँगलोर येथील स्पेस टेक गॅलेक्सी आय कंपनीने खाजगी क्षेत्रातील पृथ्वी निरीक्षण उपग्रह दृष्टी स्पेसएक्सद्वारे प्रक्षेपित करणार आहे. तर मित्रांनो, हा जो उपग्रह दृष्टी हा एक खाजगी कंपनी आहे बँगलोरची. या कंपनीने हा उपग्रह तयार केलेला आहे आणि स्पेसएक्सद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. पॉईंट नंबर 71 आहे सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम. हैदराबाद येथील टीचिप या कंपनीने भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम सुरू केले. त्यानंतर पॉईंट नंबर 72 आहे गुरुग्राममध्ये ट्रॅफिक चालन भरण्यासाठी भारतातला पहिला QR आधारित किओस किओस्क केला आहे. किओस्क जो आहे तो तयार केलेला आहे. नंतर पॉईंट नंबर 73 मित्रांनो, युनेस्को आणि इंटरपोल यांनी एक जागतिक स्तरावर पहिले आभासी म्हणजे व्हर्च्युअल संग्रहालय उभे केले आहे जे चोरी गेलेल्या सांस्कृतिक वस्तूसाठी समर्पित असेल. त्यानंतर पॉईंट नंबर 34 आहे श्रद्धांजली योजना. आसाम सरकारने योजना सुरू केली. आसाम राज्याबाहेर मृत्यू झालेल्या आसामवासी लोकांचे मृतदेह आसाममध्ये आणण्यासाठी योजना सुरू केली. त्यानंतर पॉईंट नंबर 75 मित्रांनो, भरेसे फुर्सत योजना. ही योजना प्रवाशांना हवाई प्रवासासाठी किरायाच्या अनिश्चिततेपासून मुक्तता देणे व निश्चित दरावर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केली. त्यानंतर पॉईंट नंबर 76 मित्रांनो, आचारी प्रीमियर लीग 2025 तिरंदाजी प्रीमियर लीग स्पर्धा 2025 चे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले. या स्पर्धेत राजपुताना रॉयल्स संघ विजेता ठरला तर उपविजेता संघ आहे पृथ्वीराज योद्धा. पॉईंट नंबर 77 मित्रांनो, डॉक्टर केंटन आर मिलर पुरस्कार. हा पुरस्कार राष्ट्रीय उद्याने व संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण संघटना यांच्याद्वारे देण्यात येतो. या वर्षीचा डॉक्टर केंटन आर मिलर पुरस्कार कांजीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका डॉक्टर सोनाली घोष यांना अबुधाबी येथे देण्यात आला. डॉक्टर सोनाली घोष यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो, लक्षात असू द्या. त्यानंतर पॉईंट नंबर 78 आहे आशियाई जलक्रीडा चॅम्पियनशिप 2025. तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, आशियाई ॲक्वाटिक चॅम्पियनशिप स्पर्धा, तर ही गुजरात येथे पार पडली. या स्पर्धेत सर्वाधिक पदके चीन या संघाने जिंकली. पहिल्या स्थानी चीन आहे. या चीनने 40 सुवर्ण पदके जिंकली. तर भारत हा 7व्या स्थानी आहे. भारताने 5 सुवर्ण पदके तसेच एकूण 15 पदके जी आहेत ती जिंकली या स्पर्धेमध्ये. पॉईंट नंबर 79 मित्रांनो, आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती बँक आहे तर द डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर ह्या बँकेचा गौरव करण्यात आला. पॉईंट नंबर 80 आहे मैत्री 2 संशोधन केंद्र. मैत्री 2 संशोधन केंद्र हे अंटार्क्टिकामधील भारताचे चौथे संशोधन केंद्र असेल. हे केंद्र बनवण्यासाठी भारताने 2,000 कोटीचे बजेट जाहीर केले. हे संशोधन केंद्र मैत्री 1 ची जागा घेणार आहे. मैत्री 1 हे बर्फात बुडाले आहे. पॉईंट नंबर 81 मित्रांनो, विश्वास योजना. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी विश्वास योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश आहे कर्मचारी भविष्य निधी संबंधित प्रलंबित दंडात्मक प्रकरणे लवकर व सुलभ पद्धतीने मिटवण्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली. मित्रांनो, आपण आज एवढ्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या पाहिलेल्या आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो की
मित्रांनो, आपण अशा साप्ताहिक ज्या घडामोडी घेतोय, तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. आणि आपल्याकडं मंथ वाईज सुद्धा चालू घडामोडी आहेत. जानेवारीपासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या घडामोडी आपल्याकडे आहेत. आणि त्या घडामोडी जर तुम्हाला पाहिजे असतील तर दिवाळी ऑफर सध्या आहे. दिवाळी ऑफरमध्ये आपण ₹159 फक्त ह्या घडामोडीची PDF तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तर या घडामोडीसाठी तुम्हाला या नंबरवर, हा जो नंबर आहे, तर या नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला मी ते PDF जे आहे तर ते देईल. आणि ही आपली सेकंड वीकची साप्ताहिक PDF होती. याच्यानंतर जे आपण जर बनवायचं असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. थँक्यू मित्रांनो.